हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आय नो हा खूप टाइम नंतर आपला ब्लॉग येतो. आय विल मेक शुअर टू ट्राय पोस्टिंग रेग्युलरली, बट मला टाइम नाही भेटत आहे. सो मी रेग्युलरली पोस्टिंग नाही करू शकत आहे. बट यास मी शॉर्ट्स अपलोड करते. मला ब्लॉगसाठी टाइम लागतोय, बट मी ट्राय करेल. ओके, सो आजचा टॉपिक आहे हाऊ टू रिमूव्ह युअर फेशियल हेअर्स, जो की खूप गर्ल्सचा खूप मोठा क्वेश्चन मार्क येतो. करायचं पण असतं बट करत नाहीत. बट ट्रस्ट मी 2 इयर्स झालं हे फॉलो करते. सो याने काही होत नाही. भाईसाहेब, तुम्हाला असं वाटतं की बॉईजसारखी दाढी वगैरे येईल, तर नाही, असं काही नाही होत. मी लिटरली 2 इयर्स झालं, 2.5 इयर्स झालं आता की मी फेशियल हेअर रिमूव्ह करते. तुम्ही बरोबर वेनी जर केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. बट तुम्ही जर इथे तिथे बघून कोणतेही प्रोडक्ट्स यूज करून केलं तर त्याचा प्रॉब्लेमच होणार आहे तुम्हाला. सो जे पण करसाल ते प्रत्येक वेळी थोडंसं प्रॉपर वेनी केलं तर मला असं वाटतं की कुठल्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही होणार. सो मला हा व्हिडिओ लॉंग नाही करायचा. मला आत्ता पण मी खूप घाईघाईमध्ये व्हिडिओ शूट करते. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. ओके, सो फेशियल हेअर्स रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायसारखं याला नाही लागत. सो फर्स्ट मी यूज करते हा वाला फेशियल हेअर रिमूव्हर. हेअर रिमूव्हर लाईक हा रेझर आहे, फेशियल रेझर फॉर वुमेन, कार्मेसीचा आहे. अँड त्याच्या आधी तुम्ही तुमचा फेस प्रॉपर वॉश करून घ्या. लाईक मी केलेला आहे, बट खूप जास्त ह्युमिड वेदर आहे. सो मला खूप जास्त स्वेटिंग होतं. सो आत्ता पण झालेला. सो मी फक्त वेट वाईप्सनी क्लीन करून घेते. त्याच्यानंतर ना मी रेग्युलर हा वाला माझा फेवरेट मॉइश्चरायझर आहे. मी हाच यूज करते, अप्लाय करते आणि त्याच्यानंतर ना फेशियल हेअर रिमूव्ह करते. बट मी आज हा नाही करणार बिकॉज आता खूप जास्त गरमी वाढली आहे. सो मला स्वेटिंग खूप जास्त होतं आणि हे खूप जास्त थिक मॉइश्चरायझर आहे. सो मी हे आत्ता तरी प्रिफर नाही करणार. अदरवाईज मी रेग्युलर तेच यूज करते. बट मी आता समर जोपर्यंत आहे तोपर्यंत तर नाही करणार. आणि अजून एक गोष्ट, खूप साऱ्या गर्ल्सचा हा डाऊट असतो की आता फेशियल हेअर रिमूव्ह केले तर खूप जास्त पटकन ग्रोथ येईल, मग खूप जास्त दाट ग्रोथ येईल. तर असं काही नाहीये. आता मला लास्ट टाइम मी केलं होतं, आय गेस मी फेबमध्ये केलं होतं. त्याच्यानंतर मला ॲक्च्युली टाइम नाही भेटला. सो त्यामुळे मी नाही केलं. बट मी मंथली असो किंवा नसो ग्रोथ मी करते, रेग्युलरली करते. जसं आपण आयब्रो वगैरे करतो तसं मी हे रेग्युलर बेसिसवर करते. हे पण माझ्यासाठी एक पर्सनल हायजीन मेंटेन केल्यासारखंच आहे. सो मी हे एव्हरी मंथ करते. मला ह्या वेळेस टाइम नाही भेटला सो मी केलं नाही. बट तुम्ही पाहू शकता अशी काही एवढी जास्त ग्रोथ आलेली नाहीये. ठीक आहे, असतं प्रत्येकाच्या बॉडी चा वेगळा टाईप असतो, प्रत्येकाची ग्रोथ वेगळी असते. त्यानुसार आपण बोलू शकतो की एखाद्याची ग्रोथ खूप जास्त फास्ट आहे, एखाद्याची खूप जास्त कमी आहे. बट असं काही नाहीये की तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह केल्यानंतर ना त्याची ग्रोथ खूप जास्त दाट येते, असं काही नाहीये. सो यू जस्ट हॅव टू टेक अलोवेरा ऑर एल्स तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर यूज करू शकता. आता मी तुम्हाला रिझन सांगितलं मी का हे यूज करते. ओके, सो त्याच्यासाठी हे जास्त असं अप्लाय करायचं फेसवर. ओके, सो तो रेझर जो आहे हा आहे. लाईक मला ह्याची पॅकेजिंग पण खूप जास्त आवडते. दिसायला पण खूप जास्त क्यूट आहे आणि अजिबात हार्श नाहीये. आणि तुम्हाला स्किन थोडी स्ट्रेच करून 45 डिग्रीमध्ये तुम्हाला रेझर पकडायचा आहे. अँड यू जस्ट हॅव टू डाऊनवर्ड साईडला तुम्हाला असे रेझरनी हे करायचे. ओके, सो तुम्हाला डिफरन्स पण लगेच दिसेल बघा. आय विल शो यू. हे फक्त हेअर्सच रिमूव्ह नाही करत तर तुमची डेड स्किन जी आहे ती पण रिमूव्ह करते. सो तुम्हाला लगेच डिफरन्स पण जाणवेल माझ्या आधीच्या स्किन मधला आणि आत्ताच्या स्किन मधला. पण गाईज, ज्यांना ॲक्ने आहेत त्यांनी थोडंसं प्रॉपर वेनी करा. बिकॉज ॲक्ने म्हणजे आपली स्किन सेन्सिटिव्ह असते, ॲक्ने पण सेन्सिटिव्ह असतात. तर त्याच्यावर रेझर फिरवला तर तुम्हाला इंजुरी व्हायची आहे शक्यता. सो तुम्ही ते थोडं काळजी घ्या. ज्यांची स्किन क्लिअर आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. बट आता मला इथे मला असे ॲक्ने नाही आहेत, पण मला कधीतरी पिरियड्सच्या वगैरे टाईमला एखाद पिंपल येतो. सो मग तेव्हा मला थोडंसं काळजी घ्यावी लागते. ऑरएल्स मला असं काही इश्यू नाही येत. मी डायरेक्ट मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा वगैरे लावते आणि
रेझर फिरवते. येस, दॅट्स इट. आणि मॉइश्चरायझरच मी दरवेळेस यूज करते, पण आता मी तुम्हाला सांगितलं की माझा प्रॉब्लेम. आणि तुम्ही पूर्ण फुल फेसला आधीच लावून डिरेक्टली पण करू शकता. मी आता नाही करत आहे बिकॉज खूप जास्त वारं येत आहे आणि ॲलोवेरा जेल लावलं तर ते सुकून जातं. सो मी त्यासाठी वन साईड असं जिथे जिथे करायचं तिथे तिथे असं लावून करते. सो तुम्ही डिरेक्टली फुल फेसला लावून पण करू शकता. सो तुम्ही प्रो असाल तर ठीक आहे, बट तुम्ही बिगनर असाल तर प्लीज गाईज खूप काळजी घेऊन करा बिकॉज ब्लेड लागण्याची शक्यता आहे. स्टार्टिंगला मला पण लागलं होतं, बट तुम्ही असं ट्राय करा की ब्लेड न लागता तुम्ही करा. आणि लिटरली याने स्किन तुमची खूप जास्त स्मूथ पण होते, लाईक बिलकुल हार्श किंवा हार्ड अशी फील नाही होत. तुम्ही एव्हरी मंथ जर तुमचं स्किन केअर प्रॉपर फॉलो करून ह्या गोष्टी केल्या तर सिरियसली गाईज ट्रस्ट मी, खूप जास्त फरक जाणवेल तुम्हाला या गोष्टींचा. सो तुम्ही मिररमध्ये बघून प्रॉपर वेनी जर ट्राय केलं तर आय मेक शुअर की तुम्हाला याचा फरक एकदम व्यवस्थित लगेच जाणवेल. नोजवरती इथे वगैरे पण प्रॉपर केलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं नोजवर काय आहे, स्किन नोजवर थोडी हेअर्स असतात, बट असतात. सो तिथली तुमची डेड स्किन पण निघेल, नाही तर इथली इथली आणि इथली अशी अनइवन स्किन दिसेल. सो तुम्ही प्रॉपर वेनी सगळं प्रॉपर फॉलो करा. जे जे मी तुम्हाला दाखवलं ॲज इट इज तुम्ही तसं फॉलो करा, तुम्हाला लगेच समजेल डिफरन्स. सो मी फटाफट आता करून घेते. खूप जास्त आपण गप्पांसाठी आपण वेगळा ब्लॉग शूट करूया. पहिले तर मी एकदा वेट टिश्यूने क्लीन करून बघते की मला समजेल कुठे राहिले आहेत का. सो त्याच्यानंतर मी पाण्याने वॉश करेल. ओके, सो मी फेस वॉश करून आलेली आहे अँड तुम्ही माझी स्किन बघू शकता. खूप जास्त छान फ्रेश फील होत आहे. याच्यानंतर ना तुम्ही बिलकुल स्किनवर काहीही ट्रीटमेंट करू नका, लाईक स्क्रब वगैरे, रेल्स तुम्हाला असं वाटत असेल कोणतीही ट्रीटमेंट नाही करायची. जे पण काय करायचं तुम्ही नेक्स्ट डे करा बिकॉज तुम्ही फेसवर किती केलं तरी ब्लेड फिरवलंय, रेझर फिरवलंय. सो त्याच्यानंतर तुम्ही फेसला काम डाऊन होऊन दिलंच पाहिजे. सो जस्ट एकदम माइल्डवालं जे मॉइश्चरायझर असेल बस तेच लावायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर काही नाही. गेट दॅट ग्लो. सी, आय डोंट नो तुम्हाला हे किती विजिबल आहे होता. सो तुम्हाला प्रोडक्ट्सची जर लिंक हवे असतील, मी काय काय कसं कसं काही जे पण काही रेझर वगैरे कसं यूज करते, सो मला कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की प्रोडक्ट्सचे डिटेल्स जे पण आहेत ते मी तुम्हाला शेअर करेन. सो या गाईज, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. लेट मी नो की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि असे हेल्पफुल व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. अँड सी, तुम्ही हा ग्लो लिटरली फेस चमकतोय. जेव्हा फेसवर हेअर्स असतात तेव्हा फेस एवढा असा प्रॉपर छान नाही दिसत. लिटरली मला ग्लास स्किन फील होते, लाईक सी. आणि मी जेव्हा सनलाईटमध्ये असं बाहेर तर जेव्हा असते तेव्हा तर समोर खूप जास्त छान दिसते. सो गाईज, हेअर्सची, स्किनची, बॉडीची खूप जास्त काळजी घ्या. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बिकॉज हेल्थ इज वेल्थ ऑलवेज. सो आपल्या हेल्थपेक्षा, आपल्या बॉडीपेक्षा आपल्याला काहीच इम्पॉर्टंट नाही आहे लाईफमध्ये, असं मला तरी वाटतं. सो यू जस्ट हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. अँड या, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.